मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे। या योजनेचे स्वरूप कसे आहे, या अंतर्गत अर्ज करण्याकरिता किमान पात्रता काय असावी, नोंदणीकरिता लिंक कोणती आहे, किती रुपये दरमहा विद्यावेतन आपणास प्राप्त होऊ शकते इत्यादी बाबत सविस्तर माहिती पाहण्याकरिता आताचा हा व्हिडिओ। मित्रांनो, आपण जर डीएड किंवा बीएड किंवा ITI किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल किंवा 12वी उत्तीर्ण असल्यास आपल्याला ही सुवर्ण संधी आहे। नमस्कार, शिक्षणाची बाराखडी या YouTube सिरीजमध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक 9 जुलै 2024 रोजी निर्गमित झालेला आहे। या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे की युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसाय शोधत बाहेर पडत आहेत। अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये त्यांना अडचणी येतात। उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी उद्योग आणि बेरोजगार युवक यांना साधणाऱ्या दुव्यांचा अभाव असल्या कारणाने अनुभवाअभावी पूर्णवेळ रोजगार मिळणे कठीण होत आहे। याकरिता ही योजना राबवण्यात येत आहे। या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि याचे स्वरूप असे आहे की याकरिता एक संकेतस्थळ आहे। त्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक हे जोडले जातील। उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांच्या क्षमतेमध्ये वाढ होईल। उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध होईल। इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक यांची संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी होणार आहे। याकरिता आवश्यक पात्रता, या अंतर्गत उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 35 वर्ष असावे। शैक्षणिक पात्रता 12वी पास किंवा ITI किंवा पदविका किंवा पदवी किंवा पदव्युत्तर असावी। मात्र ज्या उमेदवाराचे सध्या शिक्षण चालू असेल तो सहभागी होऊ शकत नाही। उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा। त्याच्याकडे आधार कार्ड क्रमांक असावा। आधार कार्डशी संलग्नित असणारे बँक खाते असावे आणि शासनाने या योजनेकरिता दिलेल्या संकेतस्थळावर त्यांनी नोंदणी केलेली असावी। मित्रांनो, या शासन निर्णयाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। जे उद्योग स्वतःची नोंदणी करू शकतात त्यांच्याकरिता ते महाराष्ट्र राज्यातले असले पाहिजे। संकेतस्थळावर त्यांनी नोंदणी केलेली असली पाहिजे। किमान 3 वर्षांच्या पूर्वीपासून त्यांचा उद्योग चालू असावा आणि उद्योग आधार नोंदणी क्रमांक हे त्यांच्याकडे असले पाहिजे। उद्योगामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे। प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असणार आहे आणि या 6 महिन्यामध्ये शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे। मग आता प्रश्न निर्माण होतो, किती रुपये विद्यावेतन मिळणार आहे? तर मित्रांनो, आपण जर फक्त 12वी पास असाल तर आपल्याला 6000 रुपये विद्यावेतन मिळेल। जर आपण ITI किंवा पदविका उदाहरणार्थ डीएड असल्यास आपल्याला 8000 रुपये प्रतिमाह विद्यावेतन मिळेल। आपण पदवीधर उदाहरणार्थ बीएड असल्यास किंवा पदव्युत्तर असल्यास आपल्याला 10,000 रुपये दरमहा विद्यावेतन मिळणार आहे। उमेदवारांना 6 महिन्यानंतर प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त होणार आहे। तसेच संबंधित उद्योगांना प्रशिक्षणार्थी योग्य वाटले तर ते त्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये सुद्धा समाविष्ट करून घेऊ शकतात। उद्योगांमार्फत जाहीर झालेल्या सुट्ट्या ह्या त्या उमेदवाराला लागू असणार आहेत। संबंधित उद्योजकाला जर वाटत असेल तर तो विद्यावेतना व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन उमेदवाराला देऊ शकेल। NEP 2020 या अंतर्गत अनेक अभ्यासक्रमांमध्ये 6 महिन्यांचे ऑन जॉब ट्रेनिंग कंपल्सरी आहे। या योजनेअंतर्गत 6 महिने घेतलेले ट्रेनिंग हे ऑन जॉब ट्रेनिंग म्हणून NEP मध्ये लागू राहणार आहे। या संदर्भात तांत्रिक अडचण आली असल्यास आपल्याला एक हेल्पलाईन नंबर शासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, या शासन निर्णयाच्या संदर्भाने काही मार्गदर्शक सूचना सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत। या मार्गदर्शक सूचनांची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। या मार्गदर्शक सूचनेनुसार या योजनेमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद यांच्या ज्या शाळा आहेत त्यांचा सुद्धा समावेश झालेला आहे। किती उमेदवारांना प्रशिक्षणाकरिता आपण एका वेळेस सामावून घेऊ शकतो याची मर्यादा देण्यात आलेली आहे 5%। 5% हे एकूण कार्यरत पदांच्या तुलनेत आहे, केवळ रिक्त पदांच्या तुलनेत नाही। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आस्थापना उदाहरणार्थ जिल्हा परिषद, नगर परिषद किंवा महानगरपालिकेच्या शाळा या ठिकाणी पदसंख्या कमी असल्यामुळे 5% गणना केल्यानंतर एकापेक्षा कमी पद येत असतील तर अशा प्रकरणी सदर शाळेमध्ये किंवा कार्यालयामध्ये किमान एक प्रशिक्षणार्थी घेता येऊ शकणार आहे। याचाच अर्थ असा होतो मित्रांनो, प्रत्येक जीप, नप, मनपाच्या शाळेमध्ये किमान एका उमेदवाराची निवड केली जाणार आहे। याची उत्तम उदाहरण म्हणजे अकोला जिल्ह्यातील पंचायत समिती तेल्हारा। आता आपण पाहूया की
याकरिता आपल्याला नोंदणी कुठे करायची आहे? मित्रांनो, कुठल्याही वेब ब्राउझरवर जाऊन rozgar.mahaswayam.gov.in ही वेबसाईट आपल्याला सर्च करायची आहे। या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल उजव्या हाताला खाली नोंदणी नावाचे एक पर्याय आहे। जर आपण या वेबसाईटवर पहिल्यांदा येत आहात तर आपल्याला पहिल्यांदा आपली नोंदणी करावी लागेल। या ठिकाणी नोंदणीला क्लिक केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपल्या आधार कार्डवरील माहितीशी सुसंगत माहिती काळजीपूर्वक भरायची आहे। यात सर्वप्रथम आपले प्रथम नाव, त्यानंतर वडिलांचे नाव, आडनाव, जन्मदिनांक, लिंग, आधार क्रमांक, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरून कॅप्चा कोड टाकावा आणि नेक्स्ट टॅबवर क्लिक करायचे आहे। आपण टाकलेल्या मोबाईल क्रमांकावर लगेच एक OTP येईल। तो OTP टाकून आपल्याला पुढील नोंदणी फॉर्म भरायचा आहे। त्यामध्ये आता आपल्याला आपल्या आईचे नाव, पत्ता, धर्म, जात, वैवाहिक स्थिती, उच्चतम शैक्षणिक पात्रता, मोबाईल नंबर, ईमेल ID टाकून स्वतःचा पासवर्ड तयार करायचा आहे। आपला पासवर्ड तयार केल्यानंतर आपल्याला नोंदणी यशस्वी झाल्याबाबतचा संदेश प्राप्त होईल। त्यामध्ये आपल्याला नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल। प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक अर्थात आधार कार्ड नंबर टाकून आपण तयार केलेला पासवर्ड वापरून आपण लॉग इन करावे। प्रोफाईल एडिट बटन क्लिक करून उर्वरित सर्व माहिती उदाहरणार्थ वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव तसेच बँक खाते इत्यादी तपशील आपल्याला अपडेट करायचा आहे। सर्वात शेवटी आपणास डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। त्यामध्ये रहिवासी अर्थात डोमिसाइल सर्टिफिकेट, शैक्षणिक डॉक्युमेंट्स, आधार कार्डला लिंक असलेल्या खात्याचा कॅन्सल्ड चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो इत्यादी डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागणार आहे। हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरच आपली नोंदणी पूर्ण होणार आहे। या संदर्भात आपल्याला अधिक माहिती आवश्यक असल्यास आपण आपल्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयासोबत संपर्क करू शकता। आपल्याला आपला लॉग इन ID अर्थात आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे। आता लॉग इन केल्यानंतर आपल्याला आपले प्रोफाईल दिसेल। या प्रोफाईलमध्ये डाव्या बाजूला जॉब सर्च हा ऑप्शन दिसेल। यावर क्लिक करावे। त्यानंतर तिथे आपल्याला डिस्ट्रिक्ट, स्कीम, स्किल, एज्युकेशन, सेक्टर यापैकी एक पर्याय निवडून व्हॅकन्सी सर्च करता येणार आहे। त्यानंतर आपण सर्च केल्याप्रमाणे आपल्याला उपलब्ध जाहिराती दिसून येतील। यामध्ये आपण ज्या पोस्टकरिता जाहिरातीकरिता आपल्याला अप्लाय करायचं आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याची संपूर्ण माहिती दिसेल। ती माहिती वाचून आपल्याला अप्लाय करता येईल। त्यानंतर आपण आपल्या लॉग इनच्या माध्यमातून आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहू शकणार आहात। मित्रांनो, जर आपला DED अभ्यासक्रम नवीन नावाप्रमाणे DELED अभ्यासक्रम पूर्ण केलेला असेल किंवा आपण BEd पदवीधारक असल्यास या पद्धतीने तात्काळ आपण आपला ऑनलाईन अर्ज करून आपल्या परिसरातील सर्वात जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात जिल्हा परिषदेच्या अथवा नगर परिषदेच्या किंवा नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या शाळांमध्ये संपर्क करा। या सर्व शाळांमध्ये किमान एका उमेदवाराची 6 महिन्याकरिता निवड होणार आहे। आपली निवड झाल्यानंतर आता आपण पाहत आहात त्या पद्धतीचा रुजू आदेश आपल्याला प्राप्त होणार आहे। हा आदेश प्राप्त होत असताना आपल्याला आपले घोषणापत्र द्यायचे आहे। त्याचा नमुना आता आपण स्क्रीनवर पाहत आहात। मित्रांनो, अधिक वेळ न घालवता लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करा आणि जवळच्या शासकीय आस्थापनांशी संपर्क करा। शिक्षणाशी संबंधित नवीन मुद्द्यावर चर्चा करण्याकरिता शिक्षणाची बाराखडी या YouTube सिरीजमध्ये लवकरच भेटूया। धन्यवाद।